नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत कुरकुरीत बटाटा भजी. बटाटा भजी आपल्या सगळ्यांनाच आवडतात, कारण त्या भजीची चवच इतकी भन्नाट असते की कितीही भजी खाल्ली तरी आपलं मन भरत नाही. आपल्याला छान फुगलेली आणि कुरकुरीत बटाटा भजी खायला आवडतात, पण आपली भजी कधी तेलकट होतात तर कधी चपटी होतात. म्हणूनच आज आपण छान फुगलेली आणि कुरकुरीत बटाटा भजी कशी करायची ते बघणार आहोत. सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. बटाटा भजी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे. हे मी 3 बटाटे घेतलेले आहेत. मिरची, कोथिंबीर, मीठ, हिंग, हळद, ओवा, साखर, धणे आणि जिरं आहे. हे तांदूळ पीठ आहे आणि हे बेसन आहे. बटाट्याची भजी करण्यासाठी हे बटाटे प्रथम आपण चिरून घेऊया. बटाट्याचं मी साल काढणार नाही, त्यासाठी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत हे बटाटे. हे बटाट्याचे काप एकदम पातळ पण करायचे नाहीत आणि एकदम जाड पण करायचे नाही, मध्यम करायचे. पातळ काप केले तर ते चुरून जातात आणि जाड काप केले ना तर ते शिजायला वेळ घेतात. कधी कधी भजी आतून कच्चीच राहते. आपला एक बटाटा चिरून झालेला आहे. बटाटे फार वेळ आपण बाहेर ठेवले ना की ते काळे पडतात, म्हणून आपण एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण थोडंसं आता मीठ घालूया आणि ते छान ढवळून पाण्यामध्ये मीठ मिसळून घेऊया. आता या पाण्यामध्ये आपण हे चिरलेले बटाट्याचे काप घालूया. असं का करायचं तर बटाट्याची भजी खाताना आपलं कवरवरचं छान लागतं, पण आतला बटाटा आपल्याला अळणी लागतो आणि मग बटाट्याच्या भजीची सगळी मजाच निघून जाते. म्हणून आपण थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये हे बटाटे ठेवणार आहोत. त्यामुळे आपले बटाटे काळे पण पडणार नाही आणि बटाट्याला चव सुद्धा येईल. आपले बटाटे चिरून झालेले आहेत. आता आपण मिरचीला मध्ये चीर घालून घेऊया, कारण भजी म्हटली की तळलेली मिरची हवीच. कोथिंबीर पण बारीक चिरून घेऊया. बटाटे पाण्यामध्ये ठेवून 4-5 मिनिटे झाली आहे. आता ते छानपैकी आपण कोरडे करून घेणार आहोत. बटाटे कोरडे का करायचे तर बटाट्याला समजा पाणी राहिलं ना तर त्याच्यावरती पिठाचं कोटिंग छान बसत नाही, म्हणून बटाटे छान कोरडे करून घ्यायचे आणि मगच ते पिठामध्ये घालायचे. टिप नंबर 2, आपण छोट्या छोट्या टिप्स वापरून आपले बटाट्याची भजी छान कुरकुरीत आणि मस्त फुगलेली करणार आहोत. आपले बटाटे कोरडे होत आहेत तोवर आपण भजीचं पीठ करून घेऊया. बेसन घालूया 1 वाटी. त्यात 2 चमचे आपण साधारण तांदळाचं पीठ घालणार आहोत. हे पीठ घालताना एकदम भरून घ्यायचं नाही, सपाट पीठ घ्यायचं. छोटा अर्धा चमचा मीठ घालते. भजी वातूळ असतात म्हणून आपण थोडं त्याच्यामध्ये हिंग घालणार आहोत. पाव चमचा मी हळद घालते. पाव चमचा मी ओवा घालते. ओवा जरा मळून घेऊया आपण आणि घालूया. ओवा मळला की त्याचा स्वाद छानपैकी उतरतो पदार्थामध्ये. आणि एखाद चिमूट आपण साखर घालणार आहोत पिठामध्ये. साखरेमुळे आपल्या भजीला छान रंग येतो आणि चव पण छान येते. अर्धा चमचा जिरं आणि धणे घालूया. थोडीशी कोथिंबीर. आता हाताने थोडं थोडं पाणी घालत आपण पीठ करून घेऊया. पीठ आपण मध्यम करणार आहोत.
पातळ नाही आणि घट्टही नाही, मध्यम करायचं. बेसनामध्ये आपण तांदळाचं पीठ घातले, त्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होती. भजी तळण्यासाठी ना मी गॅसवरती तेल तापत ठेवले. त्यातलं 1 चमचा तेल आपण घेऊया आणि या आपल्या भजीच्या मिश्रणामध्ये घालूया. या तापलेल्या तेलामुळे काय होईल, आपली भजी छान कुरकुरीत व्हायला मदत होईल. पीठ आपण छान फेटून घेऊया, म्हणजे पिठामध्ये हवा शिरेल आणि आपली भजी छान फुगतील. टिप नंबर 3, आपलं पीठ पातळही नाही आणि घट्टही नाही, मध्यम झाले बघा. पीठ पातळ झालं तर ते बटाट्यावरती राहत नाही, ते गळून पडतं. म्हणून पीठ मध्यम करायचं. आपलं पीठ झालेलं आहे, बटाटे पण कोरडे झालेले आहेत. आता भजी करायला घेऊया आपण. आपलं तेल आता छान तापलेलं आहे, भजीचं पीठही तयार आहे. भजी करायला घेऊया आता. बटाटे भजीच्या पिठामध्ये बुडवून जरासं झटकायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पीठ असतं ना ते गळून पडतं. आणि आता आपल्याला भजी जेवढी या कढईत मावतील ना तेवढीच घालायची. जास्त भजी एका वेळेला घातली ना की तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपली भजी तेलकट होतात. या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून बटाटा भजी करायची की आपली बटाटा भजी छान टम्म फुगलेली आणि कुरकुरीत होणारच. छान फुगली आहेत ना आपली भजी, मस्त एकदम सुंदर झाली आहेत आपली भजी. मी कांदा भजीचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो अजूनपर्यंत जर बघितला नसेल तर तो तुम्ही बघा चॅनलवर जाऊन. आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बटाट्याचे काप असे मध्यम केलेले आहेत, त्यामुळे आपली बटाट्याची भाजी पटकन होईल, कारण बटाटा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. भजी छान फुगलेली आहेत, याचा अर्थ ती झालेली आहेत. दोन्ही बाजूंनी छान फुगलेली आहेत. भजी काढून घेऊया आता. बटाट्याची भजी छान झाली आहे ना आपली, आणि अजिबात तेलकट झालेली नाही आहेत आपली भजी, आणि छान फुगलेली सुद्धा आहेत. दुसरा घाणा करून घेऊया भजीचा असाच. तेल आपलं छान तापलेलंच आहे, भजी करायला सुरुवात करूया. दुसरा घाणा घालूया. भजी आपली छान टम्म फुगलेली आहेत बघा. भजी फुगायला सुरुवात झाली ना की भजी उलटायची, म्हणजे आपल्या भजीचा रंग छान राहतो, असा करपट नाही होत. आता ह्याच भजी बरोबर आपण ज्या मध्ये चीर दिलेल्या मिरच्या आहेत ना त्या घालूया.
भजी बरोबरच मिरची तळली की मिरचीचा स्वाद भजीला लागतो. भजी आपली झालेली आहे, काढून घेऊया. छान टम्म फुगलेली आपली बटाटा भजी तयार आहे. आणि तेलकट सुद्धा झालेली नाही आपली भजी बघा, अजिबात तेलकट झालेली नाहीये. अनेक टिप्स वापरून आपण आपली बटाटा भजी छान कुरकुरीत टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट नसलेली केलेली आहे. सोबत आपण चिंच गुळाची चटणी आणि हिरवी चटणी दिलेली आहे. भजी आवडली असेल तर मला नक्की कळवा. मी खास पावसाळ्यासाठी कांदा भजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वेळ मिळेल तर तो नक्की बघा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.